subscribe my channel. Thank you. God bless all. हॅलो गाईज, आजची जी रेसिपी आहे ती आहे कोलबी. सो मी आज गोवन कोलबी करणार आहे. सो त्याची रेसिपी दाखवते मी. हे पहा, इथे टमॅटो घेतला आहे, नारळ घेतला आहे खाऊन, एक वाटीभर घ्यायचं आपल्याला, थोडीशी हळद पावडर, ह्याच्यात सुके धणे आणि जिरा घ्यायच्यात. ओके. आणि इथे मी घेतला आहे संकेश्वरी मिरची आणि कांडी मिरची. तुम्ही याच्यामध्ये काश्मीरी मिरची सुद्धा घेऊ शकतात. ओके. आणि एक कांदा घेतला आहे. आला आपल्याला एवढा मोठा नाही ॲड करायचा आहे, थोडासाच ॲड करायचा आपल्याला. ह्याच्यातला अर्ध्यापैकी अर्धा, म्हणजे कॉटन मिरची घ्या तुम्ही. ह्याच्यामध्ये लसूण घ्यायचं आहे कमीत कमी 7-8 पाकळ्या, आणि मोठे साईज म्हणून 7-8 पाकळ्या, नाही तर तुम्ही जास्त घ्या. आणि याच्यामध्ये थोडासा चिंच घेतला आहे. ओके. आता हे सर्व आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. सो हे मी वाटणाची तयारी करून घेते गाईस पहिले. आता गाईस, आता आपण मिरची जे आहेत ना ते भिजत ठेवूया पाण्यामध्ये. धणे, जिरं भिजत ठेवायचं आपल्याला, चिंच भिजत ठेवायची ह्याच्यामध्ये एकत्र. छान मऊसूर झाला ना मग आपल्याला वाटायला घ्यायचं. ह्याच्यामध्ये मी एक टमॅटो, आपलं लसूण जे दाखवलं होतं, लसूण आलं एकदम जरासा घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं, आणि कांदा. ओके. कांद्याला पण कट केलाय. ह्याच्यामध्येच आपल्याला आता खोबरं ॲड करायचं आपलं, कोकोनट, आणि चमचा कुठे घेणार, हळद पावडर ॲड करूया आपण. ह्याच्यात दुसरा कुठलाही मसाला ॲड करू नका गाईस, फक्त आपल्याला हळद पावडरच लागणार आहे. आणि या मिरचीनेच आपल्याला तिखटपणा येणार आहे ह्याच्यामध्ये, म्हणून मी कांडी मिक्स केली, कारण कांडीला थोडा तिखट छान असते. लवंगी पण तुम्ही ॲड करू शकता. ते थोडं भिजू द्या, मग आपण ॲड करूया ह्याच्यामध्ये. आता गाईस आपण हे ॲड करून आपला मसाला वाटून घेऊया. आता गाईस थोडासा मीठ ॲड करूया आणि परत फिरून घेऊया मिक्सरला आपण. आता गाईस आपल्याला 2-3 दाणे मेथीचे ॲड करायचे. तुम्ही वाटणामध्ये सुद्धा ॲड करू शकता. हे मेथी दाण्याने कसा फ्लेवर खूप छान येतो. हा एक प्रकारचा तुम्ही तिकड्याचा मसाला बोलू शकता, किंवा तुम्ही बांगड्याचं तिकलं किंवा कोलबीचं तिकलं असं करतात ना, तर तोच वाटण आहे सेम. तुम्ही ह्याच्यामध्ये अनेक मच्छ्या करू शकतात, म्हणजे सुरमई करा, मांदेली करा. मांदेलीचं कालवण तर एक नंबर होतं गाईस ह्याच्यामध्ये, या मसाल्यामध्ये. ओके. आता मी छानपैकी भाजून घ्यायचं आपल्याला. आता अजिबात पाणी ॲड करू नका, पहिला भाजून घेऊया मसाला आपण. ओके. तुम्ही ह्याच्यामध्ये गाईस रॉ मँगो कैरी पण ॲड करू शकता, खूप छान फ्लेवर येतो आणि ना टेस्ट पण लई भारी लागते मच्छीमध्ये. आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि एकदम गॅस स्लो करून टाका. स्लो गॅसवरती मसाला छान शिजू द्या. आणि त्या जारमध्ये मी पाणी आता ॲड केलं, ह्याच्यात कोलंबी धुवून घेतली आहे. त्याच्यामध्ये मी एक बटाटा पण ॲड करणार आहे गाईस, मसाला झाल्यानंतर माझा. आणि कोलंबी तुम्ही याच्यामध्ये शेंगा, बटाटे असं तुम्ही ॲड करू शकता, खूप छान लागते टेस्ट. ओके. पण मी फक्त बटाटे ॲड करणार आहे. आता गाईस ह्याच्यामध्ये मी हलवा घेत आहे फ्राय करायला. ॲक्च्युली फ्रीझरमध्ये होते, थोडा कडक झाला. आता मी आणि माझे मिस्टरच आहेत, आम्हाला 4 पीस बस झाले. मुलगा नाही ना, मुलगा राजस्थानला गेला आहे माझा लग्नासाठी. तिथे तो व्हेज खातोय, त्याला व्हेज जमत नाही खायला. मला घरची आता आठवण आली. आता उद्या निघणार तिकडनं, परवा पोहोचेल तो घरी. ठीक आहे. पण आम्हाला 4 पुरी बस झाली. एवढा मसाला लावून घेते मी. आता काही मसाला बराच छान आपला एकदम भाजला गेलाय. आता आपण कलर पण मला किती सुंदर आलाय. आणखी भाजूया 5 मिनिटं आपण, तेल सुटेपर्यंत. तो पण गाईस आपण हलवायला मसाला लावून घेऊया. हे कोकम आगळ मी ॲड करत आहे. ओके. त्याच्याने मच्छीला वास नाही येत आणि टेस्ट पण खूप छान लागते. ह्याच्यात मीठ ॲड करूया आपण. मीठ थोडा कमीच ॲड करा, कारण कोकम आगळचा एक खारट असतो. ह्याच्यात थोडासा मालवणी मसाला आपला ॲड करूया आणि हळद पावडर. आता हे सर्व छान मिक्सिंग करून घेऊया. थोडासा वाटण पण ॲड करूया आपण. थोडासा हिरवा वाटण ॲड करूया आपण. ह्याच्यात आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आहे. सो थोडंसं ॲड करा आणि छानपैकी आता मिक्सिंग करून घेऊया आपण. पुन्हा मसाला लावून घेऊया मच्छीला. ओके. सर्वीकडे लागायला पाहिजे दोन्ही साईडला. आणि मॅरिनेशन करून एक अर्धा-पाऊण तास ठेवून मग नंतर फ्राय करूया आपण. तो छानपैकी मुरला जाणार गाईस. जितका जास्त तुम्ही मॅरिनेशन करून ठेवून देणार ना, तेवढी छान टेस्ट येणार आहे. ओके. मस्त तुकडी पण छान आहे हलवायची, फ्रेश आहे एकदम. चला आता आपण मॅरिनेशन करून ठेवून देऊया. आता गाईस आपण बटाटे सोडूया पहिले आणि परतून घेऊया छानपैकी बटाटे सकटच. आणि बटाट्याची सालटी अजिबात काढू नका, त्याच्याने टेस्ट खूप छान येते. ओके. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी सोडूया. जे आपला जारमधला जे मिक्सर जारमध्ये जे पाणी होतं तेच सोडूया होतं. सुगंध सुटलाय ना गाईस, मस्त. आता आपण याच्यामध्ये पाणी सोडूया. खालची जे खालचं जळतो नका, ते चौथा ते नका नाही घ्यायचं आपल्याला जास्त, फक्त वरवरचंच पाणी घ्यायचं आणि छान मिक्सिंग करून घ्यायचं आता आपल्याला. आणि एक उकड छानपैकी उकड येऊ द्या त्याला, एक 5-7 मिनिटं. मग आपण कोलंबी सोडूया गाईस. लगेच सोडू नका, कारण कोलंबी तर लगेच शिजते. बटाटा आपल्याला शिजू द्या, मग आपण कोलंबी सोडूया.
गोवामध्ये तर आमच्यामध्ये जे सुंठा म्हणतात, करंदी आहे ना आपली सुकट करंदी, ती सुद्धा ऍड करतात अशा कालवणामध्ये. आणि बटाटा सकट खूप छान लागते. आता हे शिजू द्या. आता गाईज आपण कोलबी ऍड करूया. असा एवढा थिकनेस ठेवा ग्रेव्ही. माझ्या एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगू, या ग्रेव्हीमध्ये ना गाईज 3 मच्छी सर्वात छान होते. एक तर मांदेली, एक कोलबी आणि एक बांगडा. ही 3 मच्छी जी आहे ना या ग्रेव्हीला परफेक्ट आहे. म्हणजे इतकी छान टेस्ट येते ना, आपण खात राहावं असं वाटते, कारण इतका सुंदर लागतो खायला. आमच्या गावात तर ह्याच्याबरोबर उकडा राईस खातात मँगलोरमध्ये आमच्या, आणि लई भारी लागते गाईज. मी तुम्हाला तेवढं सांगू शकते. हा कालवण तुम्ही नक्की खाऊन बघा. इव्हन गोव्याला पण तुम्ही जात असेल फिरायला, तिथे पण असंच कालवण भेटतो खायला. कलर पण खूप सुंदर आलाय. आता छान उकड येऊ द्या एकदम मोठी. बटाटे पण थोडेसे शिजले आपले, थोडासा आणखी शिजायचा बाकी आहे, तो होऊ द्या. आणि मग लास्ट आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची वरून. बस मग झालं, आपला कालवण इज रेडी टू ईट. तुम्हाला जास्त थिकनेस पाहिजे असेल तुम्ही कालवण थोडा थिक ठेवा. म्हणजे असं करून आपण मच्छी फ्राय करून घेऊया. आपली हलव्याचे तुकडे, हे लसूण आहे, हे टाकून सकटच घ्यायचा. छान फ्लेवर येतो, मस्त लागते खायला पण. आणि मच्छीची जे लसूण असतो ना, लास्टला मीठ घेते सगळं, मला जाम आवडतं. आणि मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात ना. ज्या आता मच्छी मी डायरेक्ट फ्राय करत आहे. मी ह्याच्यामध्ये काय रवा किंवा पीठ असं काही लावत नाही. मला ॲक्च्युली खरं सांगून अशी मच्छी आवडते खायला, म्हणजे विदाऊट रवा आणि विदाऊट तांदळाचं पीठ. पण माझ्या पोराला त्याला तर रवा वगैरे लावूनच पाहिजे, पण मला नाही, मला असं आवडतं. आता आपण फ्राय करायला घेऊ. आता काय आपण मच्छी टर्न करायला घेऊ. मस्त झाली एकदम. कुरकुरीत, ते पण विदाऊट आणि राईस रवा काहीच लावला नाही. खूप सुंदर झाली. 1-2 मिनिट आणखी शिजू द्या. आणि कधी पण हे ठेवूनच तुम्ही फ्राय करा, कारण ते वरून कुरकुरीत होतात आणि आतून एकदम सॉफ्ट होणार. आणि आता आपली ग्रेव्ही पण झाली एकदम मस्तपैकी, आणि बटाटे पण छान शिजले आहेत. आपण चेक करूया. पहा बटाटे, हे पहा मस्त शिजले बटाटे पण आपले, आणि ग्रेव्ही पण छान झाली. गाईस एक नंबर झाली. आणि प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल, सपोर्ट करा गाईस. इतकी छान छान रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. नक्की ट्राय करा, ही रेसिपी खूप छान लागते. ओके, थँक्यू गाईस, बाय. आता मी जेवण घेते. ही माझी छोटीशी ताट मी ह्याच्यातच जेवते. पाहिलं असेल कुरकुरीत इतकी मस्त लागते. या जेवायला तुम्ही पण जाईल. बटाटा पण छान शिजला एकदम. हां हां एक नंबर सुंदर झालं नाही. नक्की ट्राय करा. अशी आंबट तिखट थोडासा कोलबीचा गोडवा छान टेस्ट मस्त लागते. आणि भातासोबत नाही.